आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट शांती नाही, ती शांती काय, लोक तुमचा अपमान करतात पण तरी तुम्ही प्रभूमध्ये बलवान आहात, आनंद घेत आहात. म्हणून प्रभू सांगतो, माझ्या नावामुळे तुमचे लोक निंदा करतील. प्रत्येक 5 ते 12 काय बोलले तिथे वाचा. काय करा, कशामुळे आनंद करा. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा करतात व तुमच्या विरुद्ध वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही कशासाठी आनंद करा. लोकांनी तुम्हाला वाईट बोललं, लबाड, आणि आमचं तर सर्व वाईट, मी असं अरे कसली शांती. आणि ते खरं खोटं करायचं भानगडीत करू नको. उलट तुझा वगैरे अपमान केला तर काय कर. मग हे काय, मग ते 5 लाख गांधीजीला दिलं का देवाने. गांधीजी बोलले, अरे बोलले नाही. रात्रंदिवस तुम्ही वाचता, तुमचा कोणी अपमान केला तर काय करा. कोण करू म्हणजे तुमच्याकडे देवाची शांती आणि कोण पूर्ण हे सुद्धा पापच आहे बरं का. कोण बोल काय बोला की प्रॅक्टिकल औषध असेल. बरेच लोक मला सांगतात की तुम्ही बोलता आमच्या कुटुंबातली व्यवस्था बदल, देवाचं धन्यवाद असो. ऐकत नाही कधी कधी 2-4 साक्षी टाकतो, सगळ्या टाकत येत नाही. किती लोक सांगतात घरात मला आता बदलायच चालेल, आम्ही बदलायच चालू. बदलावी देवाची अपेक्षा आहे. आत्मिक मनुष्य सांगायचा कसा, एक आत्मिक मनुष्य कोणत्याही परिस्थितीमध्ये रिॲक्ट होत नाही बरं का. रिॲक्ट शब्द, कोणता शब्द, रिॲक्ट होऊ नका. लगेच राग, लगेच बडबड करणं, लगेच काही लोक बडबड करत नाही पण खूप करतात. ही पण रिॲक्ट झालेली आहे. आता सगळ्यालाच ओठांची लिपसिंग कळतच ना. काय बोललं तुम्ही बोला, मी हळू टाळलं, मी तुम्ही काय बोलतो सांगतो. एवढं तुमच्या चेहऱ्यावरचं मला समजायला लक्षात ठेवा. जर तुम्ही देवाचे लोक आहात तर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीच तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही. आम्ही बोलाय काय, घरात शांती तुम्हाला टिकवायची आणि देवाची शांती तुमच्याकडे. चर्चमध्ये शांत, आता मी मला सगळे शांत आहे तो. घरात जाऊन कोणीतरी एकमेकाशी बोला, तिथं शांती कुठली. आणि तिथं एवढं ना की त्याच्या आवाजापेक्षा माझा आवाज मोठा झाला पाहिजे. आणि मग चर्चमध्ये आलो हात बघा नाही. ख्रिस्ताची देवाची शांती का त्याला पाप कर्मावरती विषय होतो, रिॲक्ट नाही होत. आणि देवाला त्या प्रकारच्या लोकांची गरज आहे. तो म्हणतो ते माझे लोक आहेत. कोणते माझे लोक, जी पापावरती विजय मिळवतात, ज्यांची शांती कधीच मिळत नाही. हा प्रॅक्टिकल करून बघा. जगायचं का तर मेलेल्या म्हणण्यासारखं जगायचं असतं. तो रिॲक्ट होत नाही. तुम्ही त्याच्या तोंडात 2 शिव्या देऊया, बघा मेला जिवंत असताना काय करा, मीच तुला मारणार होते. तो काय जिवंत असल्यावर मला म्हणते का. जगायचं असेल तर मेलेल्या व्यक्तीसारखं तुम्हाला जगावं. म्हणून कोण होतात जगले ख्रिस्तानी मरणे, मरण हा लाभ आहे. प्रत्यक्षात करायचं नाही. तुम्हाला जगताना अशा प्रकारच्या भावना घेऊन जगायच्या की तुम्ही कोणाला रिॲक्ट होऊ नका. देवाची शांती, ख्रिस्ताची शांती. माझे लोक शांतीचा वरदान म्हणून काय सगळ्यांना आशीर्वाद मिळवतो. वरदान कुणाला आहे, ज्याच्याकडे आहे तो आशीर्वाद आहे. म्हणून घराचा आशीर्वाद सगळ्यांकडे आहे, नोकरीचा आशीर्वाद आहे, शांतीचा आशीर्वाद गांधीकडे होतो. नेल्सन मंडेला पण शांतीचा आशीर्वाद होता, त्यांना वरदान दिलं होतं देवाने खास.
ख्रिस्ताकडे शांतीचा आशीर्वाद होता, स्टेफनाकडे शांतीचा आशीर्वाद होता, ग्रहॅम स्टेनकडे शांतीचा आशीर्वाद होता, त्याच्या पत्नीकडे शांतीचा आशीर्वाद होता. एवढं सगळं घडलं, त्याच्या पत्नी रिॲक्ट झाली, ती म्हणजे माफ करून टाका. काय रिॲक्ट होता? कशासाठी? हे आशीर्वाद आहे देवाचा, लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही रिॲक्ट व्हाल तितकं तुमच्यातलं शांतीभंग पाहणार. कशामुळे शांती तुटती? का पापकर्म घडलं जातं? कधी कधी एखादी वस्तू, एखादी जागा, एखादं ठिकाण, घर असेल, वस्तू असेल, पैसा असेल, व्यक्ती असेल, या सगळ्या गोष्टी आम्हाला हव्या असतात. जसं दावीदाला त्याच्या असणाऱ्या सैनिकाची पत्नी हवी होती, म्हणून त्याची शांती तुटली. परिणाम काय झाला? सगळं घर शांत होईल. तिकडे योसेफाच्या बाबतीत नाही घडलं. त्याच्यासमोर पोटिफराची पत्नी होती आणि ती त्याला पाप करण्यासाठी प्रोत्साहन देत होती, स्वतः त्याच्या पापामध्ये सहभागी होत होती, पण त्याची शांती नाही तुटली. आणि त्याचा परिणाम काय झाला? दावीदाचं घर उद्ध्वस्त झालं, पण योसेफाच्या घराची देवाने स्थापना केली. त्यामुळे योसेफाचं घर सुरक्षित आहे. शांतीमध्ये इतकी ताकद आहे, ज्या तुमच्याकडे प्रभूने दिलेली शांती असेल, त्या तुमचं घर टिकणार आहे, तुमचं कुटुंब टिकणार आहे, मंडळी टिकणार आहे. ज्या मंडळीमध्ये शांती नाही, ती मंडळी पण उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून लक्षात घ्या, शिवच्या लोकांना आज जर तुमची देवाकडे कोणती प्रार्थना असावी तर तुम्ही म्हणा, देवा बिल्डिंगचा आशीर्वाद दिला, आर्थिक आशीर्वाद दिला, पण मंडळीला शांती नावाचं वरदान दे. प्रत्येक मंडळीला ते आवश्यक आहे. मंडळी पापच करणार नाही, तुम्ही पाप करणार नाही. तुमच्याकडे एक प्रकारचा सेल्फ कंट्रोल असणार आहे. दुसरी गोष्ट आपल्याला वाचली, योहानाच्या शुभवर्तमान 4 अध्याय आणि त्याचं 27 वचन. तो म्हणतो की माझ्या प्रकारे मी शांतीचं वरदान देईन. वाचा. योहानाचं शुभवर्तमान 4. मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. आता जग पण शांती देतं. येशू स्वतः सांगितलं कोण शांती देतं? म्हणजे जगात पण शांती आहे. ऐका नाही माझं, शांती जगात पण आहे, पण शांतीचं वरदान जे आहे ते वरदान जगातल्या शांतीपेक्षा वेगळं. म्हणून म्हटला वैशिष्ट्यपूर्ण शांती. काय आहे शांतीचं वैशिष्ट्य? आता जगातली शांती पण समजून घ्यायला पाहिजे बरं का. जगात पण शांती आहे. शांती म्हणजे सगळ्या तणावापासून मुक्तता. शांती म्हणजे नेमकं काय? अरे बघा, फार टेन्शन आहे, घरामध्ये भांडण झालं, कर्ज झालं, आता जग नेमकं तुम्हाला खूप टेन्शन आले, घरामध्ये सारखं भांडण होतं, मग टेन्शन यायला लागलं. मग जग मध्ये इकडे ती दारूची बाटली घेऊन पी, आणि दारू पिल्याबरोबर सगळं टेन्शन. मग दारूला विचारलं का तुम्ही दारू पिता? तर टेन्शन विसरून जावं. मग दारूचा अंमल संपला, शांती संपली. दारूचा अंमल संपला, शांती संपली. एक तरुण मुलगा आहे आणि त्याला एक तरुण मुलगी आहे, तिला घरामध्ये प्रेम मिळत नाही, मुलाला प्रेम मिळत नाही, मुलीला प्रेम मिळत नाही, मग ते जगामध्ये प्रेम शोधायला जातात. का? त्यांना त्या ठिकाणामध्ये त्यांना त्यांच्या मनाची शांती घरामध्ये कोणी समजून घेत नाही. मग जग तुम्हाला प्रेम देतं ना, जग पण तुम्हाला प्रेम देतं. समजा आता मुलगा तो मुलगी ज्या प्रेम शोधायला बाहेर जातात, ती प्रेम नसतं, ती असती वासना, ती असती दैविकता, जी तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचं काम करत असते. म्हणून योसेफाच्या भावांनी योसेफाचा द्वेष केला, त्याला विकलं. मग योसेफ पोटिफराच्या घरात गेलो, त्याच्या पत्नीच्या प्रेमात पडायला पाहिजे होतं. त्याच्यासमोर किती सुंदर ऑप्शन आहे. तो म्हणजे चला आता ही शांती माझ्यासाठी चांगली आहे, आणि मग तो ते काम करू शकला असता. त्याच्यातलं उदाहरण तुम्हाला अजून पर्यंत शास्त्रामध्ये येतो. शमशोनासारखा अभिषिक्त ताकदवान व्यक्ती, या शमशोनाला भगवान सांगितलं तू नाझीर आहे, तुझ्या डोक्याच्या बागा कापायच्या नाही. आणि या शमशोनामध्ये इतकी अचानक ताकद होती की तो त्या असलेल्या गाढवाच्या जांभळावर पैसे त्याला मारले, सिंहाला, आणि त्याचा वाया करून फाळून काढले. शमशोनामध्ये ताकद आहे. परंतु हा शमशोन शांती शोधण्यासाठी दलिलीच्या मांडीवरती निजला. आणि आम्ही पाहतो इकडे योसेफ हा एक तरुण आहे, पण त्याने जगामध्ये शांती शोधली नाही. त्याचा परिणाम आत्मिक मनुष्यानं दैहिक शांती शोधली आणि त्याच्यातला अभिषेक निघून गेला.
विसरून टाकला गेला, त्याच्यामध्ये सामर्थ्य राहिलं नाही. म्हणून येशू म्हटला, जग देत तशी शांती नाही, माझी शांती वैशिष्ट्यपूर्ण शांती आहे. त्याला नसण्याची गरज नाही. जगाची शांती काय, तुम्हाला मोबाईलमध्ये पण शांती मिळणार नाही. मिळणार आहे शांती. लहान लेकरं मला बोलले, मोबाईल खेळणं एवढं सुंदर खेळ असतं आणि ते गेम काय बाबा आमची येतात ना दोन ती गेम येते का तुम्हाला बाबा, हे मला येत नाही. जसं कारण का असं घर डोकर नाच घेऊन नाचते की विचारायला नको, जोपर्यंत त्याला जेवण असलं तर चालेल, मग मोबाईल पण तुम्हाला शांती देतोच ना. पण एक लक्षात ठेवा, दुसरी शांती देवाच्या प्रश्नामध्ये आहे. मोबाईलची शांती तुम्हाला उद्ध्वस्त करेल, पण देवाची शांती तुमच्यासाठी कायमस्वरूपी आशीर्वाद मोकळे करेल. जग देतो ती शांती नाही, माझी शांती तुम्हाला देईल, माझी शांती तुम्हाला देईल. परम एक वाचलं ते समजा, उत्तर प्रदेशमध्ये राहणारा मुलगा आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असणारी एक बाई, फेसबुकवर त्यांची ओळख झाली, तिला 5 लेकरं आणि ती 49 वर्षाची, हा 24 वर्षाचा. आणि त्यांचं प्रेम जमलं आणि मग ती गेली तिकडे. पोलिसांना सांगितलं की नाही, याने माझ्याशी प्रेम केलं आणि आता याला माझ्याशी लग्न करायला पाहिजे. तो घाबरला, तो म्हटला आवड माझ्या आयुष्या वयाची आहे आणि तिच्याशी कसं लग्न करू, म्हणजे तुला करावंच लागेल. मग तुला शांती मिळाली म्हणून तिथं चॅटिंग केलं ना, तुला बरं वाटलं, तुझं मन राहावं तुला आणि थोडासा विरोध मिळाला म्हणून तू त्या गोष्टी केल्या आणि आता काय झालं, तुझ्या जीवनाची सगळी शांती निघून गेली. आता नातेवाईकात सगळ्यांमध्ये तुझं किती बदनाम झालं. म्हणून पाहिलं काय सांगतं, शांती हे बदनाम आहे. मग तुम्हाला मोबाईलची पण गरज नाही, मग तुम्हाला व्यक्तीची गरज नाही, मग पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला शांती मिळेल. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येतो, पवित्र आत्मा तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जातो, वचनामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये आणि वरदानामध्ये आणि अभिषेकामध्ये तुम्ही वाढत जाता. तुम्हाला जगाचं आणि संपूर्ण विसर पडतो. तुम्हाला कळतं मी आणि माझा देव यांचंच नातं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, जगामध्ये सगळे नाते तात्कालिक आहे, जे दिसतं आणि ते तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे, परंतु फक्त देवच आहे जो तुमच्या जीवनाची पुनर्बांधणी करणार आहे, जे तुमच्या कुटुंबाची रचना करणार आहे. तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये आणि जगामध्ये सर्वस्व आणि देणारा फक्त देवच आहे. म्हणून तो म्हटला मी माझी शांती तुम्हाला देईल. ख्रिस्ताची शांती आम्हाला पाहिजे. जगामध्ये शांती, त्या शांतीच्या मागे हा मुद्दा होतो. मित्र तुम्हाला शांती दिली, मित्र जगामध्ये तुझ्या मित्राचं काय झालं, मित्रांच्या बरोबर गेला, सगळी संपत्ती त्याला उद्ध्वस्त करून टाकली. जगाशी मैत्री देवाबरोबर होईल, शत्रू जग आणि तुम्हाला देवाच्या बरोबर कधीच जाऊ देणार नाही. ते तुम्हाला वाढवणार लागेल, ते तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकतील. म्हणून लक्षात ठेवा, जगाची शांती आणि ख्रिस्ता, जगाची जगविपत्ती शांती नाही, तर ख्रिस्ताच्या शांतीनं आमचं अंतर्गत भरलं पाहिजे. आणि आज जगाला ख्रिस्ताच्या शांतीची गरज आहे, ख्रिस्ताच्या शांतीची गरज आहे. आमची लेकरं बेचैन आहे, अस्वस्थ आहे आणि तो काही तरुण झाले, ते तरुण नाही झाले, त्या सैतानाने त्यांचं अंतर्गत अस्वस्थ केलं. बागेमध्ये असताना किती सुंदर जीवन होतं ना, कुठल्या चिंता नव्हत्या, कुठल्या काळज्या नव्हत्या, परंतु त्याने फळ दाखवलं आणि ते फळ दाखवलं, हवेचं लक्ष त्या फळाकडे गेलं आणि त्या फळाला सैतान म्हटलं हे फळ याच्यानं तुझे डोळे उघडतील. कोणतं फळ माहिती का तुम्हाला? पण हे फळ फार स्मार्ट आहे, दिसायला सुंदर आणि शहाणपणास स्मार्ट. कशाला माहिती म्हणत नाही का, दिसायला सुंदर आहे, शहाणपणास इष्ट त्याला स्मार्ट म्हणतात. स्मार्ट म्हणजे नुसते त्या मोबाईलला स्मार्ट म्हणून काय म्हणतात माहिती का, त्याच्यावर कॉलिंग पण होतं आणि त्याच्यात सगळं जग पण दिसत होतं आणि किती ज्ञान त्याच्यामध्ये मिळतं. पण तुम्ही त्या मोबाईलला जर बघितलं ना, तर तो मोबाईल इतका सुंदर, इतका अट्रॅक्टिव्ह, तुमचे कपडे फाटके पण त्याला कवर झाले, फाटलेल्या बन्यांचं, फाटलेल्या शर्टाचं काय वाटत नाही, एवढं मोबाईलचं त्या लोकांनी स्मार्ट सैतानाने एवढं स्मार्ट बनवून ठेवलं ना. आणि आता तर बघा कुठं मोबाईल आलं ना, तिथं असलेले देवाच्या वचनामध्ये काल एका गोष्टीचं वर्णन करतो, त्याच्यात असलेलं की देव म्हटला की माझं वचन तुमच्या मुलांच्या हाताला बांधा,
असं होणार आहे की तुमचा मोबाईल तुला कपाळावर दिसणार, दुसऱ्या एकमेकाला बघायचं. म्हणजे सगळीकडे सैतान स्मार्ट 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 बरोबर चालला. अजून लक्षात येत नाही मागे कसं काढलं, आता इथून पण काढत शांती तोडण्याचं काम करत आहे. 14 वर्षाची मुलगी आई वडिलांनी मोबाईल घेऊन दिला म्हणून भांडून घर सोडलं, शेवटी ती स्टेशनवर दिसत. 14 वर्षाच्या मुलीला काय समजतं? आणि त्या 14 वर्षाच्या अजून एका मुलीला पुढे 5 मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. 5 मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार 4 दिवस 8 दिवस करून तिला नेऊन टाक. कुठं गेली शांती ती? कोणत्या कारणासाठी? कशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं आणि का कुटुंबात त्या ठिकाणी लक्ष पडते? कारण जगातल्या आम्हाला सगळे आशीर्वाद पाहिजे, पण शांतीचा आशीर्वाद नको ना. सगळे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. लग्न व्हायला पाहिजे, लेकरं व्हायला पाहिजे, घर व्हायला पाहिजे, कुटुंबातल्या गरजा पूर्ण व्हायला. शांतीचं काय? शांतीचं काय? शांती कशी येणार आहे? म्हणून प्रभूकडे मागा. प्रभू मला काही वेळा नाही करेल चालेल, पण तुझ्यापासूनची शांती मला काहीच नाही. काही नसलं तरी चालेल तुमच्याकडे, शांती असू द्या. एकदा तुमच्याकडे शांती असली ना, तुमचं देवाशी नातं मजबूत असणार. म्हणून ईश्वरला जग देतो तशी आणि शांती देत नाही, मी माझी शांती तुम्हाला देतो. ख्रिस्ताची शांती, या शांतीमध्ये काय माहिती का? त्याच्यामध्ये छळ, उपासना, बंदीशाळा, निंदा या सगळ्यामध्ये तो व्यक्ती समाधान असतो. आम्ही म्हणत का? ख्रिस्ताची शांती कशी? त्याच्याकडे काही नाही, उलट त्याला थोड्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्याकडे काही नाही, तो उपाशी आहे तरी पण शांत आहे. त्याला राहायला घर आहे, बंदीशाळेमध्ये टाकलं तरी तो शांत आहे. आणि ख्रिस्त बरेच मावळ होता तरी त्याची शांती टिकली. तो काय म्हणला? हे वापायला ना, शांती टिकल्याशिवाय तुम्ही क्षमाच करू शकत नाही कुणाला. शांती असलेला व्यक्ती क्षमा करू शकतो बरं का. बेचैन व्यक्ती नुसता बाहेर घेतो, याचा घेऊ का त्याचा घेऊ, एक झाला की 2 गुण झाले किती. म्हणून शांतीचं वरदान महत्वाचं आहे. पण अजून एक वचन काय? शांती बरोबर का? शांती, ख्रिस्ताची शांती कशी? बरेच मुद्दे परंतु पाहण्यापैकी टप्प्याटप्प्यानं रोमकराचं पत्र 15 अध्याय आणि त्याचं 13 वचन. रोमकराचं पत्र 15 अध्याय 13 वचन. आता आशेचा देव, आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने बरोबर. या ख्रिस्ताच्या शांतीचं वैशिष्ट्य काय आहे का? या शांतीमध्ये आनंद समाविष्ट असतो. तुमच्याकडे शांती म्हणजे तुमच्याकडे असंच लिहिलं परंतु आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने इतकं सुंदर स्टेबल. तुम्ही विश्वास ठेवल्यामुळे कशामुळे शांती तुमची कशामुळे माहिती का? तुम्ही विश्वास ठेवला की शांती करायला सुरुवात होते. जोपर्यंत तुमचा विश्वास नाही ना तोपर्यंत अशांत गोष्टी तुमच्याकडे येतच नाही. तुमच्या बाप्तिस्माने तुम्ही शिष्यत्व स्वीकारलं नाही, तुम्ही प्रभूला अनुसरलं नाही, देवाच्या भयामध्ये तुम्ही चाललेलं नाही, मग तुमच्याकडे शांती नावाची गोष्ट आणि तो प्रश्नच तुमच्याकडे येतात. शांती आहे का नाही तुम्हाला विचारलं. जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा घेता, जेव्हा तुम्ही चर्चला जायला सुरुवात करता, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवायला सुरुवात करता, विश्वास ठेवायला सुरुवात केल्याबरोबर जो विश्वास ठेवतो तो येशूचा शिष्य आणि शिष्याची परीक्षा केली जाते. परीक्षा म्हणजे नेमकं काय माहिती का? परीक्षा म्हणजे तुमच्याकडे तुमची शांती तपासण्याचं माध्यमच परीक्षा आहे. एखाद्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी जशी परीक्षा घेतली जाते तसं विश्वास कार्याची शांती तपासण्याचं माध्यम काय? परीक्षा. चर्च मध्ये आलं भागा 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 शैतान, हारा हारा शैतान, जूतों के नीचे, कमरों के नीचे त्याला जूतों से मारा, इससे मारा, उस फुटबॉल 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 फुटबॉल. यहाँ फुटबॉल तुम खेळो, तुम्ही घर नाही खेळता. कामाच्या ठिकाणी खेळतो. मग तुम्ही चर्च सुटल्यावर हा सैतानाचं काम चर्च मध्ये नसतं. तो येतो तुमच्याबरोबर एन्जॉय करतो आणि कुठली स्त्री पण नाही का दररोज नेहमी मंदिरामध्ये जात होती, सैतान पण तिच्यावर येत होता, बसत होता, बाई बायबल वाचती, वाच, मदत करू का, मदत पण करू का, कानात सांगत होतं वचन सांगतो, हे वाच, ते वाचते. सुरुवात काय? जेव्हा तुम्ही चर्च सोडता
एकमेकाला भेटायला सुरुवात झाल्याबरोबर यंदा पाहिलं की माझं डोकं तुमच्याकडे ख्रिस्ताची शांती, डोकं दिलं की शांती काय? मग ख्रिस्ताची शांती त्याच्यावर आनंद आहे. कोणावर आनंद आहे? जो पसंत नाही त्या व्यक्तीला भेटण्यामध्ये पण आनंद आहे. आवडणाऱ्या व्यक्तीला भेटल्या गळ्या गळ्या हात काय विशेष आहे? तुम्हाला रागा नव्हतं त्याच्या गळ्यात गळ्या आणि त्याला तुम्हाला भेटून मला जी व्यक्ती पसंत नाही त्या व्यक्तीवर प्रेम करणं हा खरा आनंद आहे. बायको का आशीर्वादाची वर्षा खूप आहे. तो आशीर्वाद मी तुम्हाला सांगितले, शांतीमध्ये आशीर्वाद सांगितले. तो माझ्या लोकांना मी शांती देईल. कुणाला? म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला नकारात्मक विचारसरणी विचारसरणी देवाचे लोक असतात ना, सिद्ध झालं तुमचा आनंदच गेला ना. घरामध्ये एखादी व्यक्ती तुम्हाला पसंत करेल, तिला बघितलं की तुमचं डोकं फिरतं, शांती तुटते. कधी कधी तू घरात राहूच नको, तुला बघितलं की माझं उपदेश ते भारी भारी करतो. मग ती बायको आओ पाडक साहेब उपदेश ऐकून रेकॉर्ड ऐकतो तुम्हाला का? ती व्यक्ती अशा प्रकारची अस्वस्थ बेचैन आहे कारण ती देवाची व्यक्ती नाही. याचा अर्थ असा नाही की तुमच्या घरात भांडणच होणार, भांडण होणार, वाद होणारच आहे. पण तीव्र नापसंती किंवा एखादी व्यक्ती जी तुमच्या कुटुंबातली सदस्य असेल, जी तुम्ही काम करता त्या ठिकाणात ती व्यक्ती असेल. मी तुम्हाला नुसतं मंडळीविषयी बोलत नाही, तुम्ही का आता मी वचन वाचलं, अधिकारासमोर जाशील तर आपली जागा तो रागाला समोर आपली जागा. मग तुम्हाला पण देवाने तुमची जागा दिली. कोणती जागा? तुम्ही शिष्य आहात ही तुमची जागा आहे. ही जागा तुम्हाला अशी नाही मिळाली, तुम्ही मोठ्या कष्टाने ही जागा मिळाली. तुमचं तारण झालेलं, विश्वास तुम्ही ठेवला आणि विश्वासासाठी तुम्हाला मोठं युद्ध करावं लागलं. पण सैतान जसं आम्ही म्हणतो की एक व्यक्तीच्या द्वारे तुमच्या मनाची शांती तोडण्याचं काम करतो. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, 12 येशूचे शिष्य येशूने सिलेक्टेड केलेले होते, तरी सुद्धा जवळच्या क्षेत्रामध्ये सैतान शिरला. मग लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला पसंत नाही ना, त्या व्यक्तीला तीव्र नापसंत करण्यासाठी सैतान तुमच्या मनाची शांती तोडण्याचं काम करणार आहे. तुम्ही रिॲक्ट झाला, पण शास्त्र काय सांगतं? शांतीबरोबर आनंद आहे. कोणती शांती? तिच्याबरोबर कोणाचा आनंद आहे? आनंद हा कधी एकट्या पुरता. आता मी वेगवेगळे आनंद आहे. तुम्ही कसे एकटा आहे, आनंदी आहे. एकट्यात काय आनंद? तुला अभ्यासच करून तुला खायचं बी नाही, कुणाला द्यायचं बी नाही, कुणासाठी काय करायचं बी नाही, तुला डोकं फिरलं की तुला भिंतीकडे तोड करून देऊन बसतो. तुला आनंद दुःखाचा फरक कळतो काय? लक्ष द्या. आनंद असा आहे, ज्या स्त्रीनं 10 नाण्यातलं 1 नाणं हरवलं आणि सापडल्यात शेजाऱ्यांना बोलवून तिने आनंद व्यक्त केला. उदया पुत्र घरी आल्यावर त्याच्या बापानं सगळ्यांसमोर आनंद केला, पण त्याचा भाऊ सात्विक नीतिमान असताना सुद्धा तो बाहेर थांबला, कारण तो आनंद व्यक्त करू शकला नाही. म्हणून लक्षात ठेवा, आनंदी असणारे लोक कळपात असतात. कोपऱ्या कोपऱ्याने बोलतात, त्यांच्याकडे ख्रिस्ताची शांती नसते. कुटुंबात पण कोणी एका कोपऱ्यात असत नाही, आमचं त्यांचं पटत नाही. बरं, स्वर्गात तुम्ही वेगळाच वाढले, आमचं त्यांचं पटतच नाही ना. अहो इथं चालू, तिथं काय चालू? इथं मुळामध्ये शांती करणारे ते का? बोला मी पाठवतो तुमचं. कारण त्यांना म्हणजे शांती नाही ती कुणाची मुलं दोनच आहे, तर देवाची नाही तर देव मधलं शिलोची तर लिहिली आहे. शिलो काय एक तर देवाचं नाही तर शांती नाही तुम्ही सैतानाची. स्पष्ट त्यामुळे भाषण देतात मग ती शांती बरोबर तुमच्याकडे आनंद पाहिजे. जर शांती बरोबर आनंद नाही, लक्षात ठेवा, जास्त तुम्ही प्रभूची शांती तुमच्याकडे असते ना, प्रभूच्या शांतीचं
बाहेर येताना महाराज चिराई असा हा आनंद आहे. त्याने टाकलं त्याला आनंद. आम्ही म्हणतो जेव्हा याच्या पुढे टाकलं ना तेव्हाच मी गावाचा प्रवेश केला. हा माझा आनंद. त्याला सिंहाच्या पुढे बघितलं ना मला चॅलेंज. आम्ही सगळी देवाची लेकरं आहोत. लक्षात सगळे कोण आहोत? सर्व त्याचे निवडलेले विश्वासणारे लोक आहोत. मग सगळ्यांबरोबर आनंद तुमचा असला पाहिजे. प्रेषितांचं कृत्य 16 अध्याय 19 पासून 25 पर्यंतची वचनं वाचा. पटकन वाचा. प्रेषितांचं कृत्य 16 अध्याय 19 पासून कसला आनंद करायचा. मग आपल्या मिळकतीची आशा गेलो असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सिला यांना धरून पेठेत अंमलदारांकडे ओढून नेले आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात आणि आम्हा रोमन लोकांना जे परिपाठ स्वीकारावयाला व आचरावयाला योग्य नाही ते हे सांगतात. तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असतात व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असतात. एवढं सगळं विश्लेषण करत असताना असं म्हटलं त्याला फटके मारले, त्यांची निंदा केली आणि ते म्हणले हे आमच्या लोकांना त्रास देणारे लोक आहेत. ऐका, कोणी तुमच्याविषयी असं मत व्यक्त केलं का तुम्ही त्रास देणारे लोक आहेत? आणि तुमच्याविषयी असं मत व्यक्त केल्यावर आमची शांती तर कुठूनच जाते. मी काय त्रास दिला? पती पत्नीच्या भांडणात बघ ना किती त्रास झाले. मी काय त्रास दिला? सिद्ध करा. बैठक बसला. आता बैठकीचा प्रॉब्लेम काय? जो पहिला सांगेल त्याचं सगळं ऐकत खरं म्हणतात. बरं हे सिद्ध करा ते सिद्ध करा. तुमच्याकडे ख्रिस्ताची शांती तुम्हाला सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्ही प्रार्थना करण्याची लोक यांना फटके मारले याच्याविषयी लोकांचं मत काय झालं तर बायबल काय सांगतो माहिती का? त्या ठिकाणामध्ये या लोकांना फटके मारले आणि आतल्या खोलीमध्ये पाठवलं. शिक्षा तर साधी सुरू याच्यापेक्षा आतली खोली, याच्यापेक्षा आतली खोली जास्त शिक्षा. शांतीचं वैशिष्ट्य काय माहिती का? फटके मारले एवढं सगळं केलं तरी रात्रीच्या समय ते काय करत होते? प्रार्थना करत गाणे गाऊन देवाची त्यांनी चर्चा करत बसले. कोण होतो? पौल व सिला. आमच्या बाबतीत कसं घडलं तर त्यांनी असं नको बोलायला. मी पौल असतो आणि सुरेश सिलास असतो चुकलं पण त्यांचं. आपण असं कधी केलं का? आपण तर किती चांगली सेवा करतो. काय नाव ठेवण्याची गरज आहे? आम्ही एकमेकाची चर्चा करू. पण त्यांनी स्टॉप केलं. शांती मनामध्ये होती. त्यांना माहिती आहे की देवाची योजना आहे. आणि शास्त्र काय सांगतो माहिती का? त्या ठिकाणामध्ये चर्चा करण्याच्या ऐवजी त्यांनी प्रार्थना केली, आनंद केला. याला म्हणजे देवापासून असणार म्हणता. ही शांती देवापासून. हे रोज तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी घडत असतो. रोज कुटुंबात घडतं, अवतीभोवती घडतं, चर्च मध्ये सुद्धा. आणि चर्च मध्ये हेच घडणार. आम्ही म्हणा काय हेच घडणार. 12 शिष्यांमध्ये घडलं. आपण काय स्वर्गातलं पडलो काय? येशूचे 12 शिष्य कोणाचे? देव तो तेल पास्तर के वो तो बहुत बड़ा था. त्याच्या शिष्यांमध्ये घडलं. हे तुमच्यामध्ये पण रोज घडणार. रोज. आणि दुसरी गोष्ट हे सगळे लोक देवाने जाणून बुजून तुमच्यामध्ये पेरून ठेवले. कशासाठी? शांती तपासण्यासाठी. किती शांती आहे अशी प्रार्थना करायची. देवा सिंह मारू का?
अशी प्रार्थना करू, राजासमोर जाऊ दे, अशी प्रार्थना करू, काकणारीवरून जाऊ दे, अशी प्रार्थना पण करू नका देवा. भक्तीवरती पाऊस पाडला, भक्तीच विसरतात. भक्ती पण असेल, सिंह पण असेल, राजा पण असेल, काकणारे पण असेल, याच्याबरोबर शांती पण असेल आणि शांती बरोबर आनंद पण असेल. ती देवाची शांती. कोणती शांती? शांती बरोबर आनंद. शांती म्हणून नुसतं शांत बसायचं नाही, आता गप्प बसायचं, आपलं आपलं काम करायचं, घरी जायचं. कुणाला हो नाही, कुणाला हो नाही, तू पण करा, तू पण करा. ख्रिस्ताची शांती हे प्रॅक्टिकल लेवलचं शब्द आहे का? आणि हे तुम्हाला बाहेर कोणी ऐकवणार नाही, मी ऐकवणार का? ते प्रत्येक मंडळीची गरज आहे, प्रत्येक चर्च. माझं विजन ते आहे, जसं ख्रिस्ताच्या काळामध्ये लोक घरोघरी एकत्र जमत भाकर मोठ्यामध्ये प्रार्थना करणारे तत्पर होते, हजारो लोकांची भर त्यांच्यामध्ये पडत गेली. मंडळीची अवस्था ज्या दिवशी अशी होईल, त्या मंडळांमध्ये बसण्यासाठी जागा नसेल आणि सगळे चर्चेस भरून जातील का? हे जगात मंडळीमध्ये का लोकांमध्ये एक प्रकारचा विश्वास. अजून एक वचन वाचमध्ये तुम्हाला करेल, शेवटची गोष्ट वाचूया. कलेक्टराचं पुत्र हे सांगितल्याशिवाय त्याला अंत चांगला पूर्ण येणारच नाही. शांती नेमकी काय? कलेक्टराचं पुत्र 3रा अध्याय 14 आणि 15 वचन. पूर्णता करणारे बंधन, अशी जी प्रीती, पूर्णता करणारे बंधन, अशी जी प्रीती, अशी जी प्रीती, ती या सर्वांवर धारण करा. ती सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती, ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करू. ख्रिस्ताची शांती. येशू काय म्हटला? जग कोणती शांती आहे, मग कोणती शांती? मग ख्रिस्ताच्या शांतीचं वैशिष्ट्य काय माहिती का? पूर्णत्व करणारं बंधन म्हणजे प्रीती. आता ख्रिस्ताच्या शांतीमध्ये काय समाविष्ट आहे? काय मागाशी काय म्हणता? आता काय आलं? म्हणजे ज्याच्याकडे प्रीती त्याच्याकडे शांती आहे. शास्त्र काय सांगतो माहिती का? वरदान असणारी शांती म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे असणारी प्रीती. लक्षात ठेवा, 2 प्रकारच्या प्रीती आहेत. 2 प्रीती आहेत. एक प्रीती देहातली प्रीती आहे, देहाची म्हणजे तुमच्या आत्म्याच्या द्वारे असणारी प्रीती. आता माझ्या देहातली प्रीती ओळखायची कशी काय आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे असणारी प्रीती ओळखायची कशी? मला जे लोक जास्त माझं कौतुक करतात ना, मला चांगलं म्हणतात, पाळक साहेब तुम्हीच असो, पाळक साहेब तुम्ही इतके ग्रेट, पाळक साहेब तुम्ही असो, तुझी सूट असे, तुम्ही एवढे छान दिसतात, तुम्ही अमकं दिसतात. माझ्यामुळे तुम्हीच यायचं बरं का, तुम्हीच यायचं माझ्यामुळे. काही दिवस रात्र मला तुला करते. आणि आता दुसरा व्यक्ती जो माझ्याबद्दल तरी चांगला असतो, त्या व्यक्तीला बघितल्या छोड बा बाजू हे झाले तुमची देहाची प्रीती. आता आत्म्याच्या द्वारे शांती असणाऱ्या प्रीती संबंधाला मी तुम्हाला बोलतो, जी ख्रिस्ताला मला स्तंभावरती दाखवली. आणि त्या ख्रिस्ताच्या शांतीचं वैशिष्ट्य काय का? देवानं जगावर आम्ही पापी असताना त्यांना आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याला ख्रिस्ताची देवाची प्रीती म्हटलं. आणि ख्रिस्ताच्या प्रीतीचं वैशिष्ट्य काय? अपराध करणाऱ्यांसाठी त्यानं मध्यस्थी केली. ही ख्रिस्ताची प्रीती आहे. तुमच्याकडे देवाची शांती मधील वरदान असतं ना, ज्या लोकांनी तुमचे अपराध केले त्याही लोकांना तुम्ही प्रीती करता. तरी प्रीती करू नका. पती पत्नीवरती करतो, भाऊ भावावरती करतो, आई मुलावरती करते, मुलगा आईवरती करतो. ही कौटुंबिक प्रेमा संबंधाला बायबल बोलत नाही. हिच्यानं तुमची शांती तुमच्या कुटुंबापुरती मर्यादित आहे. त्या कौटुंबिक प्रीतीशी थोडी बोलत आहे. तो युनिव्हर्सल बोलत आहे. तुमचा संबंध जेवढा लोकांवरती येतो. परताचं ते वचन पूर्णता करणारे बंधन, अशी जी प्रीती, तो त्याच्या पुढचा शब्द ती या सर्वांवर. सर्वांवर कोणाला सांगितलं? म्हणजे शांतीचं वरदान ज्याच्या संबंधाने पवित्र शास्त्र सांगत आहे, तो आशीर्वाद आहे. ऐकावं का? हे सगळ्यांच्या बाबतीत घडत आशीर्वाद द्या ना, लेकराचा आशीर्वाद द्या ना. शांतीच्या आशीर्वादाचं काय? शांतीच्या आशीर्वादाचं वैशिष्ट्य काय? तो सगळ्यांना बंधनात
सगळ्याला प्रीती दिली की सगळे एकत्र राहणार आहेत. आम्ही म्हणूया प्रीती काय करते माहिती का? सगळ्याला एकत्र ठेवण्याचं काम करते. दुसऱ्या भाषेमध्ये ज्या घरात, ज्या मंडळीमध्ये, ज्या परिवारामध्ये प्रीती नाही त्या ठिकाणचे लोक एकमेकांपासून तुटले जातात. तुम्ही माळ बघितली का? माळ, त्या माळेला खूप सुंदर मोत्यांची ती माळ असते, पण ते एवढे मोठा मोती एकत्र ठेवण्याचं काम ते धाग्याबरोबर असतो. त्या धाग्याबरोबरच लक्ष असतं, पण त्या मोत्यांकडे प्रत्येकाचं लक्ष असतं. ऐका, तुम्ही सगळे मोठे आहात, पण प्रीती हा असा एक भाग आहे की या सगळ्या मूल्यवान मोत्यांना एकत्र ठेवण्याचं काम करतो. तो दिसत नाही, तो अदृश्य आहे, तो धागा तुम्हाला दिसत नाही, पण ज्या मोत्यांकडे पाहिजे. अजून एक गोष्ट मला सांगतो, जर धागा गेला ना तर त्या मोत्याला काही किंमत पण राहत नाही, सगळे विखुरलेले असतात. एकटा मोती काही कामाचा नसतो. जेव्हा सगळे मोती एकत्र ठेवले जातात ना, त्या असणाऱ्या हाराला किंमत असते. आणि मग सोना त्याचं मोल करतो. एक एक मोती गेला तर त्याचं मोल असतं, पण एकत्र सगळे असतात ना, आणि मग या एकत्र ठेवण्याला शांती म्हटलेली आहे. सगळ्यांना एकत्र ठेवणे एवढं सोपं नाही हो. कुटुंबातले 4 लोक, त्यांची 4 मत असतात. मग एवढ्या लोकांना एकत्र ठेवायचं किती मत असणार आहे? मग या मतांना एकत्र ठेवणारी शांती असते. कशी शांती असते? समोरच्या व्यक्तीचं मत हे माझ्यासाठी महत्वाचं नसेल, पण तिचं मत असल्या कारणानं त्या मताचा रिस्पेक्ट करायला लागतो. मग ती शांती असते. कधी गोंधळ होत माहिती का? त्यानं मांडल्यावर माझं मत मांडायचं, मग तिथं गोंधळ त्याने एक मांडलं की हे असं नाही, आता समजा बांधकाम करायला मग आले असते ते पाडत साहेब हे सगळंच पाडून बांधतो ना, मी कुठं जवळ आहे नाही. तुम्ही भाड्यात पाडलं, मी भाड्याचं घेतो. चर्च कुठे घेऊ? नाही चर्च हे कुठे घेऊन बॉक्स इन्स्ट्रुमेंट कुठे घेऊन, पण ते ठेवू कुठं? म्हणजे एक मत जर असलं तर तिथं काय झालं? निर्णय एक झाला. शांती कुठली का कोणाची? मी जर सगळ्यालाच बोलत त्याला आपल्याला चर्च बांधायचं या एकत्र. तुमचं काय मत आहे? म्हातारा माणूस तुम्ही चर्च बांधतो तर त्याच्यावर चर्चा झाली असतं. चर्चा सूत्र झाले असं असावं, तसं असावं, तसं असावं, असं असावं. तसं नसतंय. एकत्र बांधण्यासाठी एक धागा पुरेसा आहे. हा धागा काय करतो का? याला प्रीतीचा धागा म्हटलेला आहे. या ज्याच्याकडे शांती माझं पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करू. तुमच्या अंतःकरणात राज्य करू. ही प्रीती अशा प्रकारची गोष्ट आहे ना, एक आत्मिक व्यक्तीला प्रौढ झाल्याचा पुरावा देते. प्रौढ झाल्याचा पुरावा काय तुमच्यामध्ये? कुठली प्रीती? शब्द एक तिथं भारी, तोच लक्षात ठेवायचा. सगळ्यांना सर्वांवर कोण प्रौढ झाला? सगळ्यांवर प्रीती करणारा प्रौढ झाला. ते माझं प्रेम आहे ना, मी आमच्या सुरत बघायचं माझं बॉन्डिंग चांगलं आहे. आम्ही दोघं एकमेकावर प्रेम करतो. ते तुला चिठ्ठी आणते, चिठ्ठी घेऊन येते, कधी कधी कडकची भाकरी घेऊन येते, चिंबरची चटणी घेऊन येते. मग त्यांच्यावर प्रेम केलं तर आपण काही लोकांना काय देते त्यांच्यावर माझं प्रेम आहे. पण ते आहेच, पण सगळ्यांना प्रेम करतो, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांबरोबर. पण हा शब्द माझ्याकडे नाहीच, सगळ्यांबरोबर का प्रत्येक व्यक्ती. आणि हीच गोष्ट तुमच्यामध्ये असली पाहिजे ना. पण शांती तुमची ढळली आहे. कशामुळे ढळली? काहीतरी तुम्ही मॅच्युअर नसल्या कारणानं, प्रौढ नसल्या कारणानं. प्रौढ नसल्याला लहान लेकरांमध्ये तो तुझा भाव असतो ना. तो आईपासून त्यांनी चिंता काढला. मम्मीला बाप किती पण बरोबर पण तिथंच राहते ना. पण लहान लेकर चिंता काढला, हे बालिशपणा असतो. बालिशपणा निघून झालं. म्हणून प्रौढ होणं फार गरजेचं आहे. आणि ती आत्मिक व्यक्ती प्रौढ असल्यावर अजून एक गोष्ट मला सांगतो, असं लिहिलंय आम्ही सगळेजण ख्रिस्ताचं शरीर आहोत. कोण आहोत आम्ही? सगळेजण आहे. जेवढे आहेत, जेवढे ऑनलाईन आहेत, जेवढे युट्यूबला
युट्यूबला आहे, जेवढे फेसबुकला आहे, आम्ही सगळे कोण आहोत? ख्रिस्ताचं शरीर आहे. आता ख्रिस्ताचं शरीर म्हणून मी नुसतं सगळ्या उठल्या केसच करत बसतो, डोकंच इकडून झालं जे खाल केसामध्ये काही वेळाने होऊन जाते साखर. पण सकाळी उठल्यावर तुम्ही पहिल्यांदा आरशामध्ये जाता, आरशामध्ये गेल्यावर पहिला चेहऱ्यावर जातं, मग तुमचे डोळे तुम्ही पुसता, मग हात बघता ते स्वच्छ, जाऊन हात धुता, मग तुम्हाला कळतं ब्रश केलं पाहिजे, दात घासायला पाहिजे, दात घासल्यावर आंघोळ केली पाहिजे, मग आंघोळ केल्यावर तुम्हाला कळतं पोटाकडे दुर्लक्ष झालं ते खाल्लं पाहिजे, मग पोटाकडे खाल्ल्यावर तुम्हाला कळतं आता हातापायाने काम केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही सगळ्या अवयवांकडे लक्ष दिलं नाही का? म्हणजे तुम्ही सगळ्या शरीरावरती, आता ज्यांचं शरीरावरती प्रेमच नाही ते काय करतात? रुसले, ते म्हणतात जेवणाने हाताच्या कुणावर? पोटावर. आता पोटात काही गेलंच नाही, पोटात काही गेलं नाही म्हणून हातपाय चालायला तयार नाही, हातपाय चालायला तयार नाही, डोळ्याला अंधारी लागलं, डोळ्याला अंधारी आल्यामुळे मेंदूला सिग्नल दिला, चक्कर येऊन पडलं. म्हणजे झालं होतं हे अवयव जर इफेक्टिव्ह झाला तर सगळे अवयव निष्क्रिय राहायला लागतात, मग हळूहळू किडनी काम करत नाही, मग हृदय काम करत नाही, मग सगळं काही काम करतं. आणि डॉक्टर सांगतात त्याला विचारतात, अहो मला ते कळतच नव्हतं, ऍडमिट केलं आउटपुट किती आहे, म्हणजे किडनी फंक्शन चालू होण्यासाठी आउटपुट किती आहे, मग तिथे गेलं पल्स रेट किती आहे, ते मला हळूहळू समजायला. आणि याच्यावर मग जेव्हा ते पल्स रेट किडनी फंक्शन कमी व्हायला तर समजायचं हा गेलेला आहे, जायला नाही का? ते सगळे अवयव आधी जर व्यवस्थित काम, खायचं काय, व्यवस्थित खायचं काय, कधी उपाशी राहायचं, राहायचं काय, हे सगळं जर व्यवस्थित पाळलं असतं तर कदाचित शरीर नष्ट झालं नसतं. तसं मंडळी पण कधी नष्ट होत नाही का? प्रत्येक अवयवाची काळजी घेतली नाही तर कधी कुटुंब उद्ध्वस्त होतं. मग ख्रिस्ताची शांती तुमच्यामध्ये येण्यासाठी सगळ्यावरती प्रेम करा. हातावरती पण प्रेम केलं पाहिजे. नाही हात काही काम करत नाही, पण हात होत नाही, मला समजा उचलावं लागतं, मी आल्यावर मी ड्रम वाजवतो, कारण होतं नाही माझा हात होतं की मी माझा हात काम करतो, त्याचं काय तो काय वाजवतो कीबोर्ड वाजवतो, एवढी सुंदर वर्षी होती, वचन काम करत नाही का? मी बोलतो ना, अरे सगळं काम करतात म्हणून तुमचं शरीर सुंदर आहे. आता हे सगळं एकत्र आहे म्हणून शिव आहे, आणि शिवला प्रत्येक व्यक्तीची काळजी करणं म्हणजे तुमच्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती आहे. लक्षात ठेवा, मग तुमच्यामध्ये शांती आहे. सगळ्यांवर प्रेम करणं, कोणाला सुद्धा ऑप्शन मध्ये ठेवू नका. ऑप्शन नसतो विश्वासणाऱ्यांमध्ये, ब्रॅकेट मध्ये कोणीच नसतं, नाही ब्रॅकेट. तुम्हाला आवडो अथवा न आवडो हा माझ्या शरीराचा. कधी कधी कानाला ऐकायला येतो, मी कान काय ऐकायला नाही, कानच फिरतो असं म्हणतो का? आवडत नाही तरी ठेवतो, ते डोकं सारखंच दुखतं, याच्यात खलवट्टा घालून फिरवूच टाकतो, विश्वास नाही. आणि दुखतं तरी ठेवायच लागतं ना. काही आवड दुखणार पण तरी ठेवावे लागतात, कारण त्याने तुमचं शरीर सुंदर दिसतं. समजते का? दुखते सारखं ते विचारत नाही, बरं का नाही बाहेरून म्हणून का जरा डोकं दुखायला, मग तुला म्हणतो दुखतं एकदा तुझं काढतो, जर डोक्यात काहीतरी घालतो काम सुरू नाही, तुम्ही सांभाळता, काम लावता, गोळी खाता, बरं ते काम लावताना असं पण डोक्याला सांगत नाही, हा तुझं हे 12 महिने घेऊन चालेल, सारखं सारखं जा, तुझं तू कपड्याला बांध लावून घे, आणि सांभाळायचं त्याला. प्रेम असायचं, दिसायला फार छान दिसतं म्हणून. केसाची पण केसाला कोणी हात लावलेलं त्याला बघत, आपोआप किती गाय म्हणजे तपास पडले, आपोआप गाय होतं, लक्ष नाही दिलं. हे गोष्टी दुर्लक्ष केल्यावर ते उडून जातात, निघून जातात. सांभाळणं फार गरजेचं आहे. प्रत्येक आत्मा आम्हाला सांभाळणं गरजेचं आहे. लहान असो मोठा असो, प्रत्येक व्यक्ती तिला सुरक्षित करून आमचं काम. त्याला म्हटलं शांतीचं बघा. शांतीच्या वर्गामध्ये काय माहिती का? शांती, आता शेवटचं स्टेटमेंट मी करेल. शांती म्हणजे तुमच्याकडे असणारी कायमची सहनशीलता. काय तुमच्याकडे सहनशीलता असते? या सगळ्यासाठी सहनशीलता लागते बरं का. अस्वस्थता तो सहनशीलता असते ना. म्हणजे क्लायमॅक्स कशामध्ये? माझ्यामध्ये आनंद यायला पाहिजे, माझ्यामध्ये सहनशीलता यायला पाहिजे, माझ्यामध्ये प्रीती यायला पाहिजे, माझ्यामध्ये सहनशीलता यायला पाहिजे. या सहनशीलतेला
नाही तो बेशक तुमचं बनवणार आहे. लक्षात ठेवा, देवाच्या लोकांनी सगळी वरदानं मागितली, पण आता प्रभूकडे प्रभू आम्हाला शांतीचं वरदान आहे. देवा